नमस्कार मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज वाटला जरा सकाळी सकाळी जरा चालाक जाऊया आणि सकाळी चाललेला बरा असता। मोकळ्या हवेत, शुद्ध वातावरणात आणि सूर्याची कोवळी किरणं अंगावर घेतल्यावर जरा बरा वाटतं। ऑक्सिजन सुद्धा मिळतं झाडाझुडपांचं, म्हणून सकाळी चालायचं जरा आणि गार हवा जरा सुटली आहे। शुद्ध वातावरण, हिरवगार चहूबाजूनी आणि शांत वातावरणात चालते वेळी जरा मजा वाटतं, जरा आनंद वाटतं। त्याच्यावरसून एक गाणं माझ्या लक्षात येतं, मंद मंद लहरी गार गार वारा, मंद मंद लहरी गार गार वारा, सुगंध चोहीकडे, सुगंध चोहीकडे, या गंधात मन माझे डोले, या गंधात मन माझे डोले, या गंधात मन माझे डोले, असं ते गाणं। असं गार वातावरणात मध्ये माझ्या ते पटकन लक्षात येईल, त्याच्यामुळे मी दोन ओळी तुमका मनान दाखवलंय। समोर शिंगोबाचं डोंगर दिसतं तो बघा, शुद्ध वातावरण, हिरवीगार झाडं झुडपं, एकदम निसर्ग मस्त छान निसर्ग, तो शिंगोबाचं डोंगर, असं बघूक मजा वाटतं। आणि चालताना जरा हवेत गारवा असल्यामुळे थोडासा आणि शांत वातावरण असल्यामुळे थोडं चालताना मजा येतं। तुम्ही सुद्धा असं सकाळी चाला, सकाळी चांगल्याला जरा चाललेला जरा चांगला असतं। हे आपण बघू शकता, कारण अजून पाऊस, अजून बरेच दिवस पाऊस होतो, त्याच्यामुळे अजून सगळं हिरवागार आहे। अशी कोकणातली हवा, शुद्ध हवा। आता मेन रोडला गेलाय, समोर दिसता बघा हे दत्त मंदिर स्टॉप आहे। दोन्ही बाजू हिरवी हिरवी वातावरण, शुद्ध वातावरण, हिरवी झाडं झुडपं, अधूनमधून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, सकाळच्या गाड्या जरा कमी असतात, नंतर रिक्षा वगैरे चालू झाल्या का नंतर ये जाचा वाहनांची चालूच असतं मग या रोडला। हिरवी पानं आणि त्यातून उमलणारी लाल जास्वंदीची फुलं, परमेश्वराने कॉम्बिनेशन एकदम मस्त आणि छान बनवलं आहे। शेवटी परमेश्वरी देणगी आहे ती। बघायला छान वाटतात। इथे सुद्धा हिरव्या पानातून सफेद कलरची फुलं एकदम छान बघायला वाटतात आणि ही फुलं कशी मन आकर्षित करतात, लक्ष वेधून घेतात। सर्व ही परमेश्वराने बनवलेली कला आहे। बिचारा किती वयोवृद्ध बैल आहे बघा, जशी माणसं बस स्टॉपला उभे राहतात तसा उभा राहिला आहे। असं वाटतं की जणू कोणाची तरी प्रतीक्षा करतो आहे। जशी बस स्टॉपला माणसं उभी राहतात तशा प्रकारे उभा राहिला आहे, कोणाच्या तरी प्रतीक्षेत हा बैल उभा आहे असं भासायला लागलं आहे। गण्या काय दूध घालू? हा, सकाळी सकाळी दत्तगुरूंचे दर्शन घेऊया। रस्त्याच्या बाजूलाच उजव्या साईडला श्री दत्ताचे मंदिर आहे।
तरंगिणी गेलो दत्तमहियोनी श्री दत्ताचे नाम मुखी माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमहियोनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हा वरती लावलेला आहे फोटो श्री पावनादेवी मातेचा आहे। गाभाऱ्यामध्ये सुंदर सुबक अशी श्री दत्ताची मूर्ती आहे। आपण दर्शन नक्की घेऊ शकता। श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव